नमस्कार, मैं जूली तिवारी। आप देख रहे हैं डेली न्यूज। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों की ओर। दिल्ली में सांसद श्रीकांत शिंदे ने उद्धव ठाकरे और वक्फ विधेयक पर साधा निशाना। कल्याण लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे ने आज दिल्ली में आयोजित एक पत्रकार सम्मेलन में वक्फ विधेयक और राज्य के कई महत्वपूर्ण मुद्दों पर खुलकर अपनी बात रखी। उन्होंने शिवसेना के पूर्व प्रमुख उद्धव ठाकरे और उनके गुट पर तीखे हमले किए। श्रीकांत शिंदे ने कहा कि जब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जीवित थे तो दिल्ली के नेता उनसे मिलने मातोश्री आते थे, लेकिन आज उद्धव ठाकरे और उनके गुट ने अपने स्वार्थ के लिए दिल्ली का दौरा किया और कांग्रेस ने मुख्यमंत्री पद के लिए गिड़गिड़ा रहे थे। उन्होंने कहा कि महाराष्ट्र ने कभी इतनी लाचार स्थिति नहीं देखी थी और आरोप लगाया कि उद्धव ठाकरे ने बाला साहेब की हिंदुत्व विचारधारा को त्याग दिया है। सांसद शिंदे ने यह भी खुलासा किया कि कांग्रेस के कई बड़े नेताओं ने उनसे कहा कि उनकी इच्छा के बिना भी उद्धव गुट उनसे मिलने के लिए समय मांग रहा है। श्रीकांत शिंदे ने 2019 के चुनाव का जिक्र करते हुए कहा कि उद्धव ठाकरे ने बाला साहेब ठाकरे और प्रधानमंत्री मोदी की तस्वीरों के बल पर चुनाव जीता, लेकिन सत्ता के लिए कांग्रेस से गठबंधन कर लिया, जिससे हिंदुत्व की पीठ में खंजर घोंपा गया। वक्फ विधेयक पर बोलते हुए उन्होंने कहा कि जब यह महत्वपूर्ण विधेयक लोकसभा में पेश किया गया तो उद्धव गुट के सभी 9 सांसद भाग खड़े हुए। उन्होंने मुस्लिम समुदाय को धोखा देने का आरोप लगाया और कहा कि 2024 के चुनाव में मुस्लिम समाज ने उद्धव गुट पर विश्वास किया, लेकिन विधेयक के समय वे भाग गए। श्रीकांत शिंदे ने उद्धव गुट से वक्फ विधेयक पर अपनी स्थिति स्पष्ट करने की मांग की और बताया कि इस विधेयक में सुधार के बाद मुस्लिम समाज की महिलाओं को भी प्रतिनिधित्व का अवसर मिलेगा। उन्होंने जोर देकर कहा कि वक्फ बोर्ड के कुछ लोगों के हाथ में सीमित रहने की बजाय इसके तहत कई स्कूल और कॉलेज जैसी परियोजनाएं चलाई जा सकेंगी, जिससे पूरे मुस्लिम समाज को लाभ होगा। श्रीकांत शिंदे ने उद्धव ठाकरे पर कटाक्ष करते हुए कहा कि उन्होंने राहुल गांधी से मुख्यमंत्री पद के लिए जोर लगाया, लेकिन उन्होंने स्पष्ट जवाब दिया कि ऐसा नहीं होगा। उन्होंने यह भी कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में महायुति सरकार राज्य का सर्वांगीण विकास कर रही है। साथ ही माझी लाडकी बहन योजना को विपक्ष की आलोचना के बावजूद सफलतापूर्वक लागू किया जा रहा है, जिसे महाराष्ट्र में स्थायी रूप से चलाया जाएगा। मला वाटतं महाराष्ट्राने हे पहिल्यांदा चित्र पाहिलं असेल की अगोदर लोक मातोश्रीवरती येत होते आणि आज काय दिवस आले की स्वतःच्या स्वार्थासाठी 3 दिवस दिल्लीमध्ये येऊन बसावं लागतंय, वाट पाहावं लागतंय, वेळ देतायत की नाही ते बघावं लागतंय आणि मलाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा याच्यासाठी गाऱ्हाणं मांडायला लागतंय। मला वाटतं ही परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली असेल की इतकी लाचार परिस्थिती। जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दिल्लीमध्ये कामानिमित्त मीटिंग संदर्भात येत असतात तेव्हा त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप टीका केल्या जातात आणि आज हे 3 दिवस येऊन दिल्लीमध्ये बसतायत, लोकांना फोन करतायत। समोरून मला काही लोकांनी सांगितलं काँग्रेसच्या पण आम्हाला काय भेटायची इच्छा नाही, पण तरी आम्हाला फोन करून बोलवतात, या बाबा भेटायला या। अशा मोठ्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांचं नाव मी इथे घेऊ शकत नाही, ते आमचे मित्र देखील आहेत। पण आज अशी परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली की जे सगळे लोक मातोश्रीवरती येत होते आज पूर्णच्या पूर्ण कुटुंबाला इथे दिल्लीमध्ये येऊन तात्काळ बसावं लागतंय। म्हणजे याच्यापेक्षा लाचार परिस्थिती असू शकत नाही, कारण की यांनी आयडियोलॉजी सोडून दिलेली आहे। बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडलं आणि काल सभागृहामध्ये ज्यांच्या मतांवरती हे निवडून आले त्यांना देखील यांनी वाऱ्यावरती सोडायचं काम केलं। 2019 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा बाळासाहेबांचा आणि मोदीजींचा फोटो लावून निवडून आले आणि नंतर युती केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर। आता पुन्हा लोकसभेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतांवरती हे निवडून आले आणि काल या समाजाचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक दिवस होता, बिल होता पार्लमेंटमध्ये, तेव्हा हे सगळे पळून गेले। कारण की आता यांना आयडियोलॉजिकल कन्फ्युजन झालेलं आहे की आम्ही कोणाला सपोर्ट करायचं, कोणाच्या बरोबर राहायचं, कोणाला फॉलो करायचं, हे होणारच आहे, साहजिक आहे। कारण की जेव्हा आपण आयडियोलॉजी सोडता तेव्हा अशा संभ्रमामध्ये आपण पडता। अगोदर देखील अशीच बोटचेपी भूमिका हे लोक घ्यायचे, पण काल ज्यांच्या मतांवरती आज मुंबईमध्ये इतक्या सीट्स आल्या त्या कुठल्या मतांवरती आल्या हे मला सांगायची गरज नाही। त्यांनी भरभरून मतदान केलं, मुस्लिम समाजाने आपल्याला पूर्णपणे विश्वास आपल्यावरती दाखवला
आणि काल त्यांचा ऐतिहासिक वक्फ अमेंडमेंट बिल काल पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस होत होता, तेव्हा हे सगळे 9च्या 9 खासदार पळून गेले. आणि जेव्हा सगळ्या पक्षाचे लोक, प्रतिनिधी, गटनेते त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत होते, कारण की काल स्पीकर साहेबांनी ऑपोजिशन पासून सुरुवात केली, सगळ्यांना तिथे बोलण्याचा अधिकार दिला होता, बोलण्याचा वेळ दिला होता. आणि वेळ देऊन सुद्धा बिल इंट्रोड्यूस होण्याच्या अगोदरपर्यंत हे लोक बसले होते आतमध्ये. बिल इंट्रोड्यूस झाल्यानंतर 9च्या 9 खासदार पळून गेले सभागृहाच्या बाहेर. आम्ही बघत होतो की काय बोलणार आहे, की ज्यांच्या जीवावरती, ज्यांच्या मतांवरती, ज्यांनी तुम्हाला पूर्णपणे विश्वास दाखवला लोकसभेमध्ये, पूर्ण 99% मतदान आपल्याला केलं, पण आज त्यांच्या बिलावरती आम्ही बोललो. आम्ही आमचा स्टँड, पक्षाचा स्टँड, शिवसेनेचा स्टँड तिथे क्लिअर केला. बाकी पक्षांनी त्यांचा स्टँड क्लिअर केला, ऑपोजिशनने त्यांचा स्टँड क्लिअर केला बिलावरती. पण हे बाहेर जाऊन पळाले. मला वाटतं हा जो काल पळपुटेपणा यांनी केलाय, मुस्लिम समाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणावरती आपण विश्वास दाखवला. 2019ला हिंदुत्वाच्या पाठीमध्ये खंजीर यांनी खुपसला आणि 2024ला ज्यांच्या मतांवरती हे निवडून आले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम काल यांनी केलं. म्हणजे अगोदर हिंदूंच्या विरोधामध्ये गेले आणि आज जे आहे, ज्या मुस्लिम लोकांनी आपल्यावरती पूर्णपणे विश्वास दाखवला, आपल्याला भरभरून मतदान केलं, आज त्यांचा बिल होता. आज सगळ्यात महत्वाचा विषय होता वक्फ बिल. त्याच्यावरती तुम्हाला तुमची भूमिका ठेवायची होती. ती भूमिका न ठेवता तुम्ही पळून गेले, कारण की स्वतःच्या स्वार्थासाठी. बाबा आज हे पण गेलेत, उद्या हे पण जातील, काय करायचं, फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे राजकारण करतायत. हे कालच्या यांच्या भूमिकेवरून दिसून आलं. मला प्रश्न विचारायचा आहे उभाटाच्या नेत्यांना की तुमचा स्टँड काय आहे. तो काल तुम्हाला सभागृहामध्ये क्लिअर करायला हवा होता. तो स्टँड तुम्ही का क्लिअर केला नाही. आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला देखील मला विचारायचंय की हा बिल आल्यानंतर याच्यामध्ये मुस्लिम महिलांना रिप्रेझेंटेशन मिळणार आहे. वक्फच्या एवढ्या मोठ्या लँड्स आहेत, जागा आहेत, त्याच्यावरती चांगले शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, त्याच्यामध्ये एक ट्रान्सपेरन्सी आहे. काही मुबलक लोकांच्या हातामध्ये वक्फ बोर्ड जे आहे ते होतं, ते त्यांचे निर्णय घेत होते. पण सरकारने त्याच्यामध्ये आज नवीन बिल आणून आपल्या बाळामुळांना, आपल्या महिलांना पुढे कसं जाता येईल याच्यासाठी सरकारने प्रावधान केलं. सरकारने एक पहल केली, सुरुवात केली. पण आज अशा बिलावरती आपली भूमिका, ज्यांना तुम्ही निवडून दिलं भरभरून मतदान करून, ते देखील आज तुमची भूमिका तिथे मांडू शकले नाही. हे आपण फक्त लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याशी त्यांना काही घेणं देणं नाही, आपल्या बाळामुळांशी त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या राजकारणासाठी आपला उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणून ते काल सभागृहामधून पळून गेले. सभागृहामध्ये जेव्हा वेळ दिली होती प्रत्येक पक्षाला, छोटा मोठा पक्ष, ओवेसीने देखील, ओवेसी तर एकटाच आहे, त्यांनी त्याची भूमिका तिथे मांडली, पण हे त्यांची भूमिका मांडू शकले नाही. तुम्ही मुख्यमंत्री पदासाठीच आता टीका केली, पण महाविकास आघाडीमध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणतात ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच मुख्यमंत्री असेल. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत घोळ आहे असं वाटतं. बघा, मी तर तेच म्हणतोय तुम्हाला की त्यांचे महाविकास आघाडीचे वेगवेगळे पक्ष वेगवेगळे रोज नाना पटोले काहीतरी वेगळं बोलतायत, त्यांना व्हायचं मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण काहीतरी वेगळं म्हणतायत. आणि हे दिल्लीमध्ये येऊन मला तर काल काही लोकांनी सांगितलं की राहुल गांधीकडे हट्ट करून बसले होते की मला चेहरा करा. राहुल गांधी बोले असं कसं होत नाही, ऐसा होता नाही आहे. अशी परिस्थिती आहे. पण संजय राऊत यांचं म्हणणं होतं की हे बिल जे आहे ते अजून चर्चेला आलंच नाहीये, त्यामुळं कसं ठरवणार की पळून गेलेच म्हणून. चर्चेला इंट्रोडक्शन, पहिल्यांदा बिल जेव्हा इंट्रोडक्शन झालं, सगळ्या बिलांबरोबर हे होत नसतं. जेव्हा बीएससीची मीटिंग झाली तेव्हा तिथे ठरलं, बाबा ऑपोजिशनची मागणी होती, हे ऑपोजिशनमध्येच आहेत ना, काही कुठे आहेत मध्ये आहेत, ती देखील भूमिका त्यांनी मांडली पाहिजे, त्यांची ठरवली पाहिजे. तिथे ठरवण्यात आलं की ऑपोजिशन पासून सुरुवात करण्यात येईल आणि ऑपोजिशननी रिक्वेस्ट केली स्पीकर साहेबांना की आम्हाला सगळ्यांना या बिलावरती इंट्रोडक्शनच्या वेळेस बोलायचंय. कारण की जेव्हा बिल इंट्रोड्यूस होतो तेव्हा बिल स्टँडिंग कमिटीला जाईल, सिलेक्ट कमिटीला जाईल, कुठे जाईल चर्चेसाठी, त्याच्यामध्ये मत
व्यक्त करत असते प्रत्येक पार्टी. ती त्यांना संधी होती तिथे मत व्यक्त करण्यासाठी आणि ह्यांनी संधी मागून घेतली होती ऑपोजिशननी, काय सत्ताधाऱ्यांनी मागितली नव्हती. नाहीतर बिल येतो, बिल इंट्रोड्यूस होतो आणि नंतर त्याच्यामध्ये बाबा चर्चा करायची काय करायची. काल त्या चर्चेमधून काय झालं, प्रत्येक ऑपोजिशननी प्रत्येक सगळ्यांनी मागणी केली की बाबा हे बिल एक सिलेक्ट कमिटीकडे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलं पाहिजे. ते ऐकलं सत्ताधाऱ्यांनी. सत्ताधाऱ्यांना जे आहे हे पूर्ण बिल रेटून न्यायचं नव्हतं म्हणून सिलेक्ट कमिटीकडे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे हे पाठवण्यात आलं. तर तुम्हाला तिथे संधी होती बोलण्याची, तर तुम्ही पळून गेले. उद्धव ठाकरेंनी दावा असा केला की मला शिंदेच्या गटातील काही लोक मदत करतील. स्वप्न सगळे पाहू शकतात. मुंगेरे लाल की हसीन सपने आपण ऐकलं असेल, त्या स्वप्नाच्या मृगजळामध्ये त्यांना राहू द्या. श्रीकांतजी, तुम्ही म्हणताय ते बिल जरी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलं असलं तरी तुमच्यासोबत जे सत्ताधारी पक्षामध्ये आता सरकारमध्ये आहे टीडीपी, त्यांनी देखील या बिलाला विरोध केलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही नीट ऐकलं नाही. टीडीपीनी समर्थन केलं बिलाचं. टीडीपीनी बिलाच्या सगळ्या अमेंडमेंट्सवरती पॉझिटिव्हली तिथे आपली बाजू मांडली आणि त्यांनी त्याच्यामध्ये हे देखील सांगितलं की जर सगळ्यांना पाहिजे असेल तर ते सिलेक्ट कमिटीकडे पण पाठवू शकता. सिलेक्ट कमिटीकडे पाठवू शकता. तिकडे सगळ्या पक्षाचे लोक असतील, त्याच्यावरती डिस्कशन होईल त्या कमिटीमध्ये. तर त्यांनी काय विरोधामध्ये नाही, त्यांनी बाजू मांडलेली आहे. परत आपण एकदा भाषण ऐका त्यांचं. लाडकी बहीण योजनेमुळे अस्वस्थता आहे महाविकास आघाडीमध्ये. लाडकी बहीण योजनेमुळे अस्वस्थता आहे आणि एक स्ट्रॅटेजी म्हणून 8,500 वाली योजना आता डिक्लेअर केलं जाईल महाविकास आघाडी, जी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये. बघा, अगोदर लाडकी बहीण योजनेला शिव्या देण्याचं काम, पैसे मिळणार नाही, लोकांना भ्रमित करण्याचं काम, जसं यांनी कॉन्स्टिट्यूशन खतरे में है, संविधान खतरे में हे भ्रम त्यांनी पसरवलं. तसंच आता लाडकी बहीण त्यांना सुरुवातीला वाटलं अरे पैसे कुठून येणार, कसे पैसे मिळणार, आणि नंतर स्वतःच्याच ऑफिसमध्ये, शाखांमध्ये जे आहे हे मोठे मोठे बोर्ड लावून लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून मुख्यमंत्री काढलं. लाडकी बहीण योजनेचे सगळे फॉर्म हे लोकच भरत होते आणि त्याच्यावरती टीका देखील करायची. मग नंतर बहिणींना सांगायचं ही भीक वगैरे घेऊ नका, हे देखील बोलायचं. म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने ज्या तळागाळातील महिला आहेत त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्याची एक संधी सरकार देते. ते देखील यांना नको. यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा हे 2.5 दिवस मंत्रालयामध्ये गेले. यांनी तर काय केलं नाही. शेतकऱ्यांना पण काही दिलं नाही, बहिणींना पण काही दिलं नाही, भावांना पण काही दिलं नाही. जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा यांनी विचारलं लाडक्या भावांचं काय. तेव्हा आम्ही युवा कार्यप्रशिक्षण योजना देखील आणली. तिथे स्टुडंट्सला ज्यांनी 12वी केली आहे, डिप्लोमा केली आहे, ग्रॅज्युएशन केलं आहे, त्यांना 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये मिळणार आहे. हे देखील सरकारने केलं. तर आज ही योजना आल्यानंतर आता त्यांना थोडीशी आता त्यांच्या तंबूमध्ये घबराट पसरलेली आहे की काय होईल. मध्य प्रदेशमध्ये जसं झालं तसं महाराष्ट्रामध्ये तर होणार नाही ना. पण मला वाटतं ही योजना जी आहे ते पूर्ण कायमस्वरूपी राहण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय घेऊन आलेले आहेत. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.